साहेबांना येथील नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा मुख्याधिकारी यांच्याकडे, पण यांनी हे काही लक्ष दिलेलं नाही आहे. पहा तुम्ही, जर रस्त्यावरील नाल्या जर केल्या असत्या तर ही अवस्था झाली नसती. आज स्टेट बँकेच्या समोरील फैल या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, स्वतः पाणी नालीतील पाणी जाण्यासाठी ते नालीमधील घाण काढत आहे. बघा, हाताने काढत आहे, पण नगर परिषदेला लक्ष द्यायला वेळ नाही आहे याकडे. येथील नागरिकांचे असे म्हणणे आहे की वारंवार तक्रारी करून सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मुख्याधिकारी साहेब, कधी लक्ष देणार तुम्ही? मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष दिलं नसल्यामुळं नागरिकांना स्वतःच काहीतरी उपाययोजना करावी लागत आहे. तुम्ही पाहू शकता पहिल्यामध्ये कशा प्रकारे पाणी गेलेलं आहे, पण मुख्याधिकारी साहेबांना नाल्या अर्धवट करून ठेवल्या आणि पुसद रोडच्या नाल्या तर केल्या पण नाही आहेत. आमच्या घरात पाणी आहे, काय करायचं आहे याचं आता? हा, अन्न गिन्न आमचं सगळी जानगिरी व्हायली, काय करायचं आहे? हा, पाणी काढून काढून सकाळपासून परेशान आहो आम्ही मजूर माणसं. पाणी काढावं का खावं का काय करावं? काय करायचं ते तुम्हीच पहा. हा, इंदिरा गांधी वार्ड आहे, पुसद रोडच्या याच्यावर बसलेला आम्ही वस्ती आहे. आमच्याकडे पाय, आमच्या घरात पाणी, खाण्यापिण्याच्या वस्तू सगळे आमच्या हे झालेले आहेत, भिजून गेले सगळे पाण्यात हे झालेलं आहे. कोणते नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत आमच्याकडे नाली काढायला, की विचारत नाही. नाली म्हणजे हे कोणत्या नगरसेवक आले नाही, इतकायला आम्ही परेशानीत आहोत. आम्ही आता लेकरं बाळा असून स्वयंपाक पाणी कसं करावं, झोपावं कसं याच्यात, राहावं कसं याच्यात. कोणते कर्मचारी आले नाही, कोणी नाही आले आम्हाला. पानी की परेशानी होती, घर में घुस जाता, नुकसान हो जाता. ये साल तो कितने डब्बे बर्तन कितने साले गए. अब ये बारिश है, इसका नुकसान होगा. फ्रिज डूब गया पानी में, अलमारी सब ये हो गई. घर में देखो नुकसान है. और ये कहाँ का है ये हाँ ना, वार्ड का नाम क्या है और रास्ता कौन सा है? इंदिरा गांधी वार्ड है. और तुम्हारे पहले नगर सेवक ने कुछ किया नहीं क्या? किया नहीं, कुछ मिलने को भी नहीं आया. संदीप ठाकरे हमारा नगर सेवक, मिलने को भी नहीं आया. कोई देख नहीं. हाँ, गोरगरिबासाठी जनतेची सेवा करणारे आज दुर्लक्ष करत आहेत. आणि घरात पाणी 2-2 फुटाच्या वरे नाही, 3-3 फुटाच्या वरे, 4-4 तास पाणी घरात चाललं आहे. तरी नाल्याकडे दूरसोय आणि लक्ष नाही आहे. पाण्याची व्यवस्था भरपूर वाढूनही पाणी कमी होत नाही आहे. नाली आणि नाल्याच्या प्रशासनाने व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी आणि याच्याकडे जे दुर्लक्ष होत आहे शासनाने लक्ष द्यावं गांभीर्याने. अधिकारी काय करत आहे? त्या गरिबाच्या घरात पाणी घुसत असेल त्याकडे पाहणी करावी. 16 ऑगस्ट रोजी पाणी भरपूर झालेलं आहे. नगरपालिकेच्या भोंगळ्या कारभारामुळे हा अतिप्रसंग घडलेला आहे. घरात पाणी बघा, आणि नगरपालिकाचे कर्मचारी काय नाल्या वगैरे साफ करत नाही, तिथं काही नाही. त्यांच्या भोंगळ्या कारभारामुळं असं बघावं लागते. घरात इचुकाडा येत आहे, पाणी येत आहे, त्यामुळं आम्ही नुकसान होत आहे, भरपूर नुकसान आहे, परेशानीच आहे गल्ली. आणि कशामुळे एवढं प्रमाणात हे पाणी आतमध्ये आलं? हे नाली नगरपालिकेचे कर्मचारी नाली काढत नाही, काय नाही, शिवचं लक्ष नाही, काय नाही. खाली मतदान मागतात, नुसतं हे करतात, नाल्या बिल्या काढत नाही, काही नाही. यांच्यामुळं खूप त्रास झालेला आहे. आणि हे घरात पाणी पहा सर, इतका त्रास होत आहे. पूर्ण पाण्यात शूटिंग घ्या आणि नगरपालिकेचं लक्ष असं पाहिजे, आमचं म्हणणं आहे. स्थानिक नेत्याकडे तुम्ही तक्रार केली होती का? कोणीच येत नाही बाबा, कोणीच येत नाही, लक्ष देत नाहीत. नगरपालिकेचे कर्मचारी खाली येतात, नाल्या काढतो म्हणतात आणि तसेच जातात. नगरपालिकेचे चाल बस झालं, एवढंच नाही झालं. पुसद रोडवर नाली नसल्यामुळे डायरेक्ट घरात पाणी. हे दाखव ना, नाली आहे का रे बापू इथे?
एक मिनिट, पाण्याचे हे घ्यायलो, बाकी काही नाही. बघून घ्या, घरामध्ये पाणी गेलेलं आहे. अजून काही झालेल्या पावसामुळं अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे आणि घरात पाणी घुसलेलं आहे. तरी पण इथं नगरपालिकेचे कर्मचारी बी राहतात, जे काय त्यांना बहिरे त्यांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, मुकेश आहे, काळू आहे. तरी पण नगरपालिकेनं लक्ष देण्याचं आवाहन मी करतो. याच्याबद्दल सीओ साहेबाला बी कळायला पाहिजे किंवा पाण्यामुळं त्रास होत आहे लोकांच्या घरात. पाणी नुसतीच JCB फिरवायला इकडून तिकडं JCB आणली होती तर तिथं काही नाली वगैरे काढली नाही. नाल्या काढा उपचाला कोणता कर्मचारी येत नाही, काही नाही. त्यांनी हे नाल्या मोठमोठ्या तिकडंच काढायला, आमच्या इकडे काही येणं झाले, काही नाही. फवारणी करणे झाले, काही नाही. त्याच्यामुळं नगरपालिकेनं डासाचा त्रास आहे, लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेनं. मी अशी विनंती करतो. पाणी आ गया अंदर जाओ थोड़ा सा पहले. तेव्हा यांचं धान्य पण गेलेलं आहे. हा मग मी बोलतो सर. आम्हाला काय नाही, पाणी यायला म्हणायचं. टीव्ही वाले बघू द्या त्यांना, टीव्ही वाल्याला जरासं पहा म्हणा घरा येणं पाणी सगळं एवढा मोठा वट्टा बांधला तरी यायला पाणी तुमच्या याच्यात. मधातून यायला बाहेर साईडने येते रे पूर्ण बाजार यायला